आपल्याकडे पुणे सकाळचे संपादक सम्राट फडणीस देखील इथं जॉईन झालेले आहेत. मी त्यांच्याकडे जाणारच आहे. तत्पूर्वी बिहारमधील एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत. एक महत्त्वाची अपडेट आपण पाहणार आहोत. 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. सुरुवातीला पोस्टल मतं मोजली जातील. पुढच्या अर्ध्या तासात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. बिहारमधल्या या निवडणुकीचे निकाल काय येतील त्याचे सर्वात आधी अपडेट्स तुम्हाला साम टीव्हीवर पाहायला मिळतील. बिहार दंगलीचं महाकव्हरेज साम टीव्हीवर असेल. 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होतीये. मी थेट जातोय पुण्यामध्ये. पुणे सकाळचे संपादक सम्राट फडणीस आपल्यासोबत आहेत. सम्राटजी, जो वाढलेलं मतदानाची जी टक्केवारी आहे त्याचा फायदा एनडीएला होऊ शकतो का? वाढलेल्या मतदानाचा आता जे दोन आपल्या आधीचे मुद्दे होते ना, त्याचा संदर्भ घेऊन मी सांगू शकतो. एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी महिलांच्या मतदानाचा उल्लेख येतो त्यावेळी नितीश कुमारांचं गेल्या 4 मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमधले महिलांसाठीच्या योजना हा एक मोठा घटक आहे. अगदी सायकल सारखी योजना ज्यावेळी त्यांनी 2009ला आणली तेव्हापासून ते आज अखेरच्या आपल्या लाडके बहीणची कॉपी योजना जी सुरू केलेली आहे बिहारमध्ये, त्याचा संदर्भ सुद्धा देता येतो. त्यामुळं महिलांचं ज्यावेळी प्रमाण वाढतं त्यावेळी नितीश कुमारांच्या धोरणांचा हा एक परिणाम स्वाभाविकपणे दिसतो. त्या आधीच्याही चर्चेमध्ये त्याचा कदाचित उल्लेख झाला आहे. पण दारूबंदीसारखा घटक ज्याला व्यापक प्रमाणावर विरोधाचा एक भारतभर सगळीकडे दिसतं की दारूबंदीला पटकन विरोध व्हावा, एक तो विरोध करणारा जो घटक असतो त्याच्याबरोबर 50% एवढा समर्थन करणारा महिलांचा घटक असतो आणि तो अशा मतदानामध्ये खूप स्ट्रॉंगली पुढे येताना बिहारच्या ग्रामीण भागामध्ये यापूर्वी सुद्धा दिसलेला आहे. आणि ते सगळं प्रमाण बिहारच्या निवडणुकीच्या यावेळेच्या वाढलेल्या मतांच्या टक्केवारीमध्ये आहे असं मला वाटतं. विशेषतः आत्ता जो प्रशांत किशोरांचा उल्लेख झाला, प्रशांत किशोरांना किती टक्के मतं मिळतील हे अर्धा एक तासात आपल्या समोर येईल. पण बिहारमध्ये तेजस्वी यादव आणि प्रशांत किशोरांसारख्या ज्या नेत्यांच्या प्रचाराच्या धडाक्यामुळं युवा मतदारांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जागृती होती. सम्राटजी, म्हणजे एक्झिट पोल मध्ये जनसुराज पक्षाला केवळ 2 ते 8 जागा दाखवल्यात अनेक संस्थांनी. जागांचं प्रमाण आता एक्झिट पोल आहे, आपण त्याच्यावर आता जायला नको कारण आपल्याकडे अगदी कमी वेळ आहे निकालाकडे जायला. पण त्यांच्या रॅलीला ग्रामीण भागामध्ये मिळत असलेला प्रतिसाद आणि शहरांमध्ये सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये मिळत असलेला प्रतिसाद हा एक नवीन प्रकारचा मतदार जोडल्याचं सुद्धा लक्षण होतं. त्यामुळं नव्या प्रकारचा आलेला सगळाच मतदार हा एका विशिष्ट पक्षाकडे जाईल किंवा विशिष्ट पार्टीकडे जाईल असं मानण्यापेक्षा एक लाट बिहारमध्ये तयार झाली होती जी मतदार जागृतीची होती. आणि बिहारी मतदार हा भारताच्या इतर भागापेक्षा अधिक जागरूक सुजाण आहे असं मला कायम वाटत आलं.